तर प्रसादाविषयी बरेच आपले समज असतात. तर प्रसादाला दोष नसतो, पण तो प्रसाद त्या पद्धतीने त्या विशिष्ट देवतेला अर्पण केला गेला पाहिजे, तरच तो प्रसाद म्हणून म्हणजे आपल्याला खायला चालतो. की जर तुमचा उपवास असेल, काय असेल, किंवा तुम्ही परान्न घेत नसाल तरी पण प्रसाद आपण घेऊ शकतो. कधी कधी कुणाचे पारायण चालू असतात तर आपण काय म्हणतो, तेव्हा परान्न घ्यायचं नाही. पण जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो तेव्हा जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादाला दोष नसतो, त्यामुळे तो तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. पण तो कधी, तो प्रसाद जो आपण मंदिरात अर्पण केलेला असतो तोच प्रसाद. म्हणजे अर्पण कसा करायचा आहे की तुम्ही फार विशेष काही मंत्र म्हणा असं मी म्हणत नाही. जो तुम्ही प्रसाद नेला आहे ना देवतेला, म्हणजे आता गणपती बाप्पा असो, स्वामी महाराज असो, कुणालाही देवीच्या मंदिरात असो, तुमची इच्छा असेल तिथं तुम्ही प्रसाद नेला. प्रसाद नेल्यानंतर एक तर तो आरतीच्या आधी न्यायचा.